वळूयात पुढच्या बातमीकडे। माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर सह 7 जणांना मृत्यूदंड द्या, एनआयएने मुंबई विशेष न्यायालयाकडे ही मागणी केलेली आहे। 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएने ही मागणी केली आहे। 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी भोपाळच्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांसह 7 आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे। खरं तर एनआयएने मुंबई विशेष न्यायालयाला 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 7 आरोपींना बेकायदेशीर कृत्य करण्याच्या कलम 16 अंतर्गत मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची विनंती केली आहे। एनआयएच्या वतीने अंतिम युक्तिवाद करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी पंकज दळवी। पंकजी, माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर सह 7 जणांना मृत्यूदंड मिळावा द्यावा अशी मागणी आता एनआयए कडून करण्यात येते। अधिकचा तपशील। विशेष न्यायालयामध्ये 2008 सालच्या मालेगाव बॉम्ब ब्लास्ट संदर्भाचा खटला सुरू आहे। याच्यामध्ये त्यातले प्रमुख आरोपी जे आहेत साध्वी प्रज्ञा सिंग, जी भोपाळमधनं खासदार होत्या, त्यांना 73 मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी एनआयएकडून केलेली आहे। हा गुन्हा राष्ट्रहिताच्या जो घडलेला आहे किंवा बॉम्ब ब्लास्ट जो घडलेला आहे तो गंभीर आहे आणि राष्ट्रहिताच्या विरोधातील आहे। त्यामुळे त्यांच्यावरती मृत्यूदंडाचीच कारवाई करण्यात यावी अशी स्पष्ट मागणी एनआयएनं विशेष न्यायालयाकडे केली आहे। मात्र सगळे पुरावे बघतात आणि एकूणच कारण आपण बघितलं 2008च्या या बॉम्बस्फोटमध्ये जवळपास 6 ते 7 मुसलमानांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता। 100हून अधिक जण जखमी झाले होते। आता या प्रकरणी मुंबई विशेष न्यायालय कोणत्या पद्धतीने पावलं उचलेल असं वाटतंय? अर्थात न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे। प्रत्येक घटनेचे प्रत्येक संदर्भाचे पुरावे जे आहेत ते न्यायालयात सादर करण्यात आलेले आहेत। दोन्ही बाजूंनी युक्तिवाद होईल आणि त्याच्यानंतर न्यायालय जो आहे तो त्यांचा याबाबतचा अंतिम निर्णय जो आहे तो जाहीर करेल। अगदीच धन्यवाद पंकजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।